नमस्कार मंडळी, हॉटेलपेक्षाही सुपर टेस्टी असा पनीर बटर मसाला अगदी 10 ते 15 मिनिटात घरच्या घरी तयार होतो। तर तोच आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी 200 ग्रॅम पनीर ह्याला पेरी पेरी मसाला, मिरची पावडर आणि मीठ असं तव्यावरती बटर आणि तेल टाकून आपल्याला हे पनीरचे क्यूब्स फ्राय करून घ्यायचे आहेत। फक्त 2 ते 3 मिनिटं फ्राय करायचे आहेत। मिक्सरमध्ये 2 बारीक चिरलेले कांदे, 2 बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे आहेत, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि हे जे सर्व मिश्रण आहे आपल्याला पाणी न टाकता आपल्याला हे पूर्ण बारीक असं आपल्याला दळून घ्यायचं आहे। अजिबात पाणी ह्यामध्ये वापरायचं नाही आहे आणि ह्याची एक पेस्ट करून घ्यायची आहे। तोवर आपलं पनीर पण इथे फ्राय झालेलं आहे। आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया। त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवून घ्यायची आहे। फोडणी करता तेल टाकायचं आहे। अर्धा कांदा मी शिल्लक ठेवला होता, तो बारीक चिरून घ्यायचा आणि ह्या फोडणीमध्ये तेलामध्ये टाकायचा आहे। अगदी 1 ते 2 मिनिटं आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिटांनंतर कांदा चांगला फ्राय करायचा आणि आपण जी पेस्ट आता मिक्सरमध्ये दळून घेतली होती कांदा आणि टोमॅटोची, ती पेस्ट आपल्याला काय करायची आहे, ह्या फोडणीमध्ये आता ॲड करायची आहे। ह्या फोडणीमध्ये आपल्याला आता ही पेस्ट टाकून घ्यायची आणि अगदी ह्याला जे आहे तेल सुटेपर्यंत, ह्या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे कांदा टोमॅटोची पेस्ट। ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून ही पेस्ट लवकर फ्राय होते। आता बघा, छानपैकी एक 3-4 मिनिटं आपल्याला ही फ्राय करायची आहे। 3-4 मिनिटांनंतर आपल्याला तोपर्यंत साईड बाय साईड एक पाव पेला आता आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि मार्केटमध्ये सुहानाचं पनीर बटर मसाला मिक्स असं एक पॅकेट मिळतं 25 रुपयाला। तर तो संपूर्ण मसाला आपल्याला ह्या दुधामध्ये आता मिक्स करून घ्यायचा आहे। दुधामध्ये मसाला जो आहे हा पूर्णपणे डायल्यूट करा, पूर्णपणे मिक्स करा, अजिबात त्याच्या गुठळ्या राहू देऊ नका। संपूर्ण मसाला ह्या दुधामध्ये आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे। आता तोवर आपला जो कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आहे त्याला बघा छानपैकी तेल सुटलेलं आहे। एक मिरची त्यामध्ये मी चिरून टाकलेली आहे। आता ह्या कांदा आणि टोमॅटोच्या पेस्टमध्ये आपल्याला फक्त अर्धा चमचा मिरची पावडर टाकून घ्यायची आहे। तर ह्यामध्ये कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्ये आपल्याला मिरची पावडर टाकल्यानंतर मिरची पावडर इथे ॲड केलेली आहे आणि ती फक्त 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायची आहे, म्हणजे त्याला पण छानपैकी तेल असं सुटेल। आता ह्या कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्ये आपण जो दुधामध्ये मिक्स केलेला मसाला आहे, जो सुहानाचा मसाला, आता मी ह्यामध्ये ॲड करून घेणार आहे। ही आपली बेस ग्रेव्ही तयार होत आहे पनीर बटर मसाल्याची। आता ही 2-3 मिनिटं फक्त फ्राय करून घ्यायची आहे। त्यामध्ये थोडीशी बारीक चिरून मी कोथिंबीर टाकलेली आहे। आता ही ग्रेव्ही छानपैकी आता फ्राय होत आहे। आता ग्रेव्हीला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला ही ग्रेव्ही ॲडजस्ट करून घ्यायची आहे। तुम्हाला कितपत पातळ हवी, जाड हवी, त्याप्रमाणे तुम्ही ही ॲडजस्ट करून घेऊ शकता पाणी टाकून। आता ह्यावरती मी थोडा वेळ झाकण ठेवून देणार आहे आणि एक उकळ फुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही काय करायची आहे, उकळून घ्यायची आहे। आता ही ग्रेव्ही बघा, पनीर बटर मसाल्याची ग्रेव्ही आपली रेडी आहे। यामध्ये आपण आता जे पनीरचे क्यूब्स फ्राय करून तव्यावरती घेतले होते, तर हे संपूर्ण क्यूब्स आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचे आहेत। तर बघा, आता ह्यामध्ये मी इथे संपूर्ण आता हे पनीर मिक्स करून घेतलेलं आहे। पनीर टाकल्यानंतर फक्त 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे झाकून आता बॉईल करून घ्यायचं आहे। पनीर जास्त वेळ बॉईल करू नका, कारण की हे नंतर पनीर चिवट होतं जास्त वेळ बॉईल केल्यानंतर। आता बघा, ची आपली ग्रेव्ही मस्तपैकी तेल सुटलेलं आहे। पनीर बटर मसाला आपला रेडी होत आहे। तर आता हा संपूर्ण पनीर बटर मसाला रेडी झालेला आहे। आपण आता एका बाउलमध्ये तो सर्व करून घेऊया आणि आपण पनीर बटर मसाला भाकरीबरोबर, चपातीबरोबर तुम्ही मस्तपैकी हा पनीर बटर मसाला एन्जॉय करू शकता। तर बघा, असं तुम्हीही नक्की बनवून बघा। एक 25 रुपयाचं सुहानाचं पॅकेट मिळतं, ते मार्केटमधून घेऊन या आणि पटकन 10 ते 15 मिनिटात आपली ही ग्रेव्ही रेडी होते। तर ही पनीर बटर मसाल्याची ग्रेव्ही आपली रेडी आहे। एकदा नक्की अशा प्रकारे बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा। धन्यवाद।